जय वैदिक शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मनोज पवार यांनी प्रश्न विचारलाय, एससीटी वैदिकचा सम्राट बेसल डोस, एलएसक्यू, शिलाजी ट्रीटमेंट यांचा वापर माझ्या जमिनीमध्ये करून मी टरबूजाची लागवड केली होती। त्यानंतर मी मिरचीची लागवड केली। या दोन्ही पिकांना मी एससीटी वैदिक वापरलेला आहे, परंतु मला हवा तसा रिझल्ट भेटला नाही। तर माझं कुठे चुकतंय, कृपया मला मार्गदर्शन करावे। की एससीटी वैदिक मध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी वळता तेव्हा आपण त्या मातीचा इतिहास आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। आतापर्यंत रासायनिक खतांचा वापर करून किंवा इतर वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जमिनीमधून पिकं काढली आणि जमिनीची जी कस होता तो आपण कमी करत गेलो। तुम्ही एससीटी वैदिक वळालात म्हणजे तुमच्या हे लक्षात येतंय की बाकी सगळ्या तंत्रज्ञानाने जमिनीची क्षमता आहे ती पिकवण्याची कमी होते, जमीन नापीक होत चाललेली। अशा परिस्थितीमध्ये खर्च वाढत चाललाय आणि उत्पन्न कमी होत चाललंय, म्हणून तुम्ही एससीटी वैदिक वळालात। मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मातीमध्ये कर्ज झालेलं आहे मातीवर। मग मातीवर झालेलं कर्ज म्हणजे तिच्यामध्ये असलेली रसायनं, तिच्यामध्ये सेंद्रिय कर्बाची झालेली कमतरता हे भरून काढण्यासाठी म्हणजे मागचं कर्ज फेडण्यासाठी आपण कमीत कमी 2 बेसल डोसची तयारी ठेवली पाहिजे। विशेष करून काळ्या जमिनीमध्ये जिथं पाण्याचा वापर खूप जास्त होत, वर्षभर पिकं घेतली जातात, अशा जमिनीमध्ये ही समस्या फार गांभीर्याने जाणवते की आपण जर त्या ठिकाणी एससीटी पहिल्यांदा वापर केला तर आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे उत्पन्न, त्यात तुम्ही टरबूज या पिकाची निवड केली आहे। टरबूज हे पीक रसायनांना खूप सेन्सिटिव्ह आहे। तुमच्या जमिनीमध्ये जोपर्यंत टॉक्सिसिटी आहे, रसायनांचे अवशेष आहे, क्षारता आहे, टीडीएस वाढलेला आहे, तोपर्यंत हाय पीएच लेवलला तुम्हाला टरबूज वरती कधीच रिझल्ट एसिडिटीचे लवकर भेटणार नाही। आपण आपली माती सुपीक करण्यासाठी इतर पिकांची लागवड केल्यानंतर दुसरं पीक म्हणून आपण टरबूज जर निवडलं किंवा आपण भरपूर मोठ्या प्रमाणात गोअमृत वापरलं आणि डबल ताकदीने बेसल डोस वापरले आणि अमृत जलचा जर मोठ्या प्रमाणात वापर केला तर आपल्याला पहिल्या पिकात सुद्धा चांगलं यश मिळेल। शेतकऱ्यांचं पूर्ण लक्ष हे पिकाच्या रिझल्ट्सवर असतं, तर आमचं लक्ष जे आहे ते मातीच्या सुपीकतेवर असतं। एससीटी वैदिक हा मातीचा डॉक्टर आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा असते की डायरेक्ट पिकावर काम व्हावं आणि पिकावर काम करण्याच्या घाईमुळेच आज शेतकरी एवढ्या अडचणीमध्ये हे कुणी लक्षात घेत नाही की आपण थोडा संयम ठेवा, आमच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घ्या, अमृत जलचा वापर करा, पाणी व्यवस्थापन चांगलं ठेवा आणि जे तुम्ही वापरत आहात त्याचं फक्त सातत्य ठेवा। ज्या आगामी पिकं आहेत त्या पिकांमध्ये हा फरक जाणवेल आणि एकदा तुमच्या मातीमध्ये बदल झाला, तिची सुपीकता वाढली, त्यानंतर कुठलंही जरी पीक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे रिझल्ट्स मिळतील। तुमचे जे काही अपेक्षा आहे त्या अपेक्षांपेक्षाही जास्त उत्पन्न तुम्हाला मिळेल। नवीन वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी उत्साहावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि सातत्याने वापर केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपण खूप मोठ्या क्षेत्रावर वापरण्यापूर्वी पहिल्यांदा वापर करत असताना 10 ते 20 गुंठ्यावर आपण वापरावं आणि त्या वापरामध्ये सातत्य ठेवावं। सातत्य ठेवल्यानंतर त्या मातीचा कस एकदा भरून निघाला, तिचं कर्ज एकदा फिटलं, तिथून पुढे तुम्हाला नफाच नफा आहे। आणि मग आज तुम्ही जे एससीटी वैदिक वरती चमत्कारी रिझल्ट बघता, सगळे रिझल्ट तुमच्या शेतामध्ये सुद्धा यायला वेळ लागणार नाही। आपण त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं, संयम ठेवावं आणि दूरगामी विचार करावा। आपण आपल्या मुलांना संपत्तीही देऊया आणि सुपीक जमीन पण देऊया। दूरगामी दृष्टिकोन ठेवून दूरदृष्टीने आपण वापर करावा। धन्यवाद।